Okay, so good afternoon all of you. कमी लोक जॉईन झालेत अजूनपर्यंत. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रोसेसिंग किती प्रकारचे राहतात, टाईप्स वगैरे आपण पाहिले होते. तर त्यालाच कंटिन्युएशनमध्ये आपण जातोय. प्री टेन्शनिंग. ओके, प्री टेन्शनिंग आपण बघितलं होतं की जर समजा टेंडॉन्स जे असतात तर टेंडॉन्सला जर समजा तुम्ही टेन्शन अप्लाय केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कास्टिंग केलं का, म्हणजे कास्टिंग करण्याच्या पहिलेच तुम्ही त्याला टेन्शन जर अप्लाय करत असाल त्याला म्हणतात प्री टेन्शनिंग. तर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये काय करतोय, कॉम्प्रेशन आपण त्याच्यामध्ये देऊन देतोय आणि ज्याच्यामुळे काय होतं की जे कॉम्प्रेशन आहे तर त्या स्टीलमधून ते कॉन्क्रीटमध्ये जातं, कारण की त्याच्यामध्ये बॉन्ड राहतो तो काही ॲट दी एंड आपण त्याला प्रॉपर अटॅच करतोय, प्रॉपर त्याला हे करतोय. तर बेसिकली जे काही याच्यामध्ये टेन्शन आपण कॉन्क्रीटच्या पहिले जर देत असेल त्याला म्हणतात प्री टेन्शनिंग. तर हे जे काही जसे आता इथे भरपूर सारे इलेक्ट्रिकचे पोल्स दिसत आहे. तर हे जे पोल्स आहेत सगळे ते प्री टेन्शनिंगचे आहेत. तर प्री टेन्शनिंग म्हणजे तुम्हाला ॲट दी एंड म्हणजे या पोलच्या इकडच्या एंडला या एंडला तुम्हाला टेंडॉन्स फिक्स झालेले दिसतील किंवा ते अशी काही सिस्टीम दिसेल की जिथे काही ते टेंडॉन्स आहेत त्या लोकेशनवरती असं तुम्हाला पाहायला मिळतं. पण आता हे प्री टेन्शनिंग म्हणजे ऑलरेडी टेन्शन दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग करण्याचं काम जर होत असेल तर त्याला म्हणतात प्री टेन्शन इलेक्ट्रिक पोल्स. त्याच्या उलटं म्हणजे जर समजा कॉन्क्रीट पहिले कास्ट केलं, थोडी काही जागा त्याच्यामध्ये जसं जिथे टेंडॉन्स तुम्हाला द्यायचे आहेत तर तेवढा पार्ट तुम्ही ऑलरेडी ओपन ठेवलेला आहे आणि नंतर मग टेन्शन तुम्ही त्याच्यामध्ये थ्रू सर्टन जॅक्स, हायड्रॉलिक जॅक्स किंवा काही मेकॅनिकल डिव्हायसेसमधून तुम्ही जर समजा त्याच्यामध्ये टेन्शन इंड्यूस करतायत तर मग त्याला म्हणतात पोस्ट टेन्शन. तर प्री टेन्शन आणि त्याच्या उलटं म्हणजे पोस्ट टेन्शन. तर आता इथे हे बघा, आता हा जो गर्डर आहे या गर्डरमध्ये तुम्हाला हे जे इथे दिसतात हे सगळे जे वायर्स आहेत तर हे बेसिकली प्रिस्ट्रेसिंगचे केबल्स दिसत आहेत आणि इथे त्याला प्रॉपर या पार्टवरती किंवा या एंडमध्ये त्याला टेन्शन दिलं जातं आणि तिथे त्याला फिक्स केलं जातं. तर भरपूर सारे फ्लायओव्हरचे गर्डर जर समजा तुम्ही बघितले त्याच्या एंडवरती तुम्हाला अशा प्रकारे सिस्टम दिसेल, या प्रकारची सिस्टम तुम्हाला दिसेल. त्यानंतर लिनियर प्रिस्ट्रेसिंग. लिनियर नावच सांगताय की जर समजा एखादं प्रिस्ट्रेसिंगचं काही केबल्स किंवा काही टेंडॉन जर असेल एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत सरळ जात आहे, ठीक आहे. जसे की आता हे पोल्स आहेत, स्लॅब आहे, पाईल्स आहेत, बीम आहेत. तर यामध्ये काय होतं की एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत सरळच्या सरळ, काही त्याच्यामध्ये पॅराबोलिक शेप नाही किंवा काही अजून सर्क्युलर शेप नाही, सरळच्या सरळ जर असेल तर त्याला म्हणतात लिनियर प्रोसेसिंग. म्हणजे काय करताय, डिरेक्शन प्रोसेसिंगचं कशा प्रकारे डिरेक्शन आहे, म्हणजे हा जो आहे इथे
इथे हा सरळ तुमचा इथे प्रोसेसिंग दिल्या गेलेलं असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर प्रोसेसिंग. जसे आता रेल्वे स्लीपर्स जे आहेत तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हे रेल्वे स्लीपर्स हे लिनियरली प्रोसेस दिसतात. मग जर समजा त्याचा शेप कर्व असेल, सर्क्युलर असेल तर त्याला म्हणतात सर्क्युलर प्रोसेसिंग. जसं की आता टँक्स आहेत, सायलो आहे किंवा पाईप्स आहेत, तर अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सर्क्युलर प्रोसेसिंग बघायला मिळेल. प्रोसेसिंग कशा प्रकारचं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. जसं आता इथे हे टँक आहे, तर प्रोसेसिंग कशा प्रकारे केल्या जाईल, तर याला हे सर्क्युलर शेपमध्ये याच्या बाहेर किंवा हे कॉन्क्रिटिंगच्या आतमध्ये सर्क्युलर शेपमध्ये प्रोसेसिंग. सरळ जर असला तर त्याला म्हणतो आपण लिनियर. त्यानंतर त्याच्यामध्ये जो टाईप येतो तर तो आहे फुल प्रिस्ट्रेस, लिमिटेड प्रिस्ट्रेस किंवा पार्शल प्रिस्ट्रेस. म्हणजे जर समजा प्रिस्ट्रेसिंगची लेवल अशा प्रकारे असेल की जेणेकरून टेन्साईल स्ट्रेस त्याच्यामध्ये अलाउड केल्या जातात. टेन्साईल स्ट्रेस जर समजा अलाउड केल्या गेला असेल तर त्याला म्हणतो आपण फुल प्रिस्ट्रेसिंग. आणि त्याच्यामध्ये जो एक क्रायटेरिया आहे की हे जे कोणताच टेन्साईल स्ट्रेस जर समजा आपण त्याच्यामध्ये अलाउड करत नसेल त्याला म्हणतो आपण फुल प्रिस्ट्रेसिंग. पण जर समजा काहीतरी लिमिटेड टेन्साईल स्ट्रेस त्याच्यामध्ये जर समजा आपण अलाउड करतोय क्रॅकिंग स्ट्रेंथमध्ये किंवा क्रॅकिंग स्ट्रेस ऑफ द कॉन्क्रीटच्या जी काही लिमिट असेल तर त्यामध्ये जर समजा आपण करत असणार त्याला म्हणतो आपण लिमिटेड प्रिस्ट्रेस. म्हणजे प्रिस्ट्रेसिंगचे टाईप्स आहेत की प्रिस्ट्रेसिंग करताना कोणताच टेन्साईल स्ट्रेस जर समजा आपण अलाउड नाही केला तर त्याला म्हणतो आपण फुल प्रिस्ट्रेस. लिमिटेडमध्ये जर केला तर त्याला म्हणतो आपण लिमिटेड प्रिस्ट्रेस. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा टेन्साईल स्ट्रेसेस आपण इंड्यूस करतोय आणि त्याच्यामध्ये जी क्रॅक विड्थ आहे तर ती अलाउएबल लिमिटच्या आतमध्ये जर समजा असेल तर त्याला म्हणतो आपण पार्शल प्रिस्ट्रेसिंग. जर समजा टेंडॉन्स तुम्ही प्रोव्हाइड करताय पॅरलल टू वन ॲक्सिस त्याला म्हणतात युनिॲक्शियल प्रिस्ट्रेसिंग. म्हणजे जसं बीममध्ये आपण जे काही प्रिस्ट्रेसिंग प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात युनिॲक्शियल. युनिॲक्शियल म्हणजे पॅरलल टू वन ॲक्सिस, नावच सांगताय युनिॲक्शियल. त्याचप्रमाणे बायॲक्शियल ज्याच्यामध्ये जर समजा टेंडॉन्स आपण प्रोव्हाइड करतोय तर सपोज की स्लॅब जर असेल, स्लॅबमध्ये आपण या डिरेक्शनमध्ये पण प्रोव्हाइड करणार टेंडॉन आणि या डिरेक्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार. म्हणजे काय झालं, हे बायॲक्शियल. बीममध्ये आपण फक्त एकाच ॲक्सिसवरती प्रोव्हाइड करतो म्हणून त्याला म्हणतात युनिॲक्शियल. त्यानंतर मल्टी ॲक्शियल म्हणजे दोन ॲक्सिसपेक्षा जर समजा जास्त ॲक्सिसला पॅरलल जर समजा तुम्ही प्रिस्ट्रेसिंग प्रोव्हाइड करताय, जसं की डोम्स आहेत, ठीक आहे. डोममध्ये इवन सर्क्युलर प्रिस्ट्रेसिंग पण राहील. त्याच्यानंतर इन्क्लाइंड प्रिस्ट्रेसिंग सुद्धा राहतं. म्हणजे मोर दॅन टू ॲक्सेस या ज्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आपण प्रोसेसिंग प्रोव्हाइड करणार तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणणार मल्टी ॲक्शियल प्रोसेसिंग.
ओके. तर अशा प्रकारे आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टाईप्स बघितले. सोर्स ऑफ प्रिस्ट्रेसिंग फोर्स प्रमाणे एक्सटर्नल इंटरनल, प्री टेन्शन पोस्ट टेन्शन, लिनियर, सर्क्युलर, फुल प्रिस्ट्रेस, लिमिटेड प्रिस्ट्रेस, पार्शल प्रिस्ट्रेस, युनिॲक्शियल, बायॲक्शियल आणि मल्टी ॲक्शियल. आता जर समजा आपल्याला प्री टेन्शनिंग जर बघायचं झालं तर प्री टेन्शनिंगमध्ये स्टेजेस कोणकोणते आहेत? म्हणजे कशा प्रकारे पहिले कॉन्क्रिटिंग राहतं की पहिले हे याचं टेन्शनिंग राहतं की अजून काही त्याच्या ॲक्सेसरीज द्यायचे आहेत? तर याचे स्टेप्स काय? सर्वात पहिल्यांदा काय केलं जातं की प्री टेन्शनिंग म्हणजे नावच सांगतंय की आपल्याला टेन्शन पहिले द्यायचं आहे. तर हाय स्ट्रेंथ स्टील टेंडॉन हे दोन एंडमध्ये त्याला टेन्शन दिलं जातं, किंवा आपण म्हणू शकतो की ॲट दी टू एंड ज्या एंडला अबॅटमेंट सुद्धा म्हणतात किंवा बल्क हेड सुद्धा म्हणतात, कॉन्क्रीट कास्ट करण्याच्या पहिले त्याला आपण टेन्शन देतो. मग हे जे अबॅटमेंट असतात किंवा एंड्स जे आहेत म्हणजे या पार्टमध्ये आणि या पार्टमध्ये, तर अबॅटमेंट्स जे आहेत हे फिक्स केल्या जातात. त्यानंतर जोपर्यंत कॉन्क्रीट त्याची डिझायर्ड स्ट्रेंथ, म्हणजे आता जसं आपण बघतोय की कॉन्क्रीटला क्युअर केलं जातं मिनिमम 14 डेजसाठी. 14 डेज, 21 डेज, 28 डेज, ठीक आहे, या प्रकारे आपण त्याला क्युअर करतो. मग जेणेकरून त्याची काय होते की डिझायर्ड स्ट्रेंथ आपल्याला मिळते. मग एकदाची डिझायर्ड स्ट्रेंथ मिळाली की मग आपण काय करणार की आता हे जे इथे जर समजा आपण टेंडॉन्स पास केलेले आहेत, त्याला आपण प्रॉपरली टेन्शन दिलेलं आहे या एंडला, आणि जर ज्या वेळेस म्हणजे आफ्टर 14 डेज और 21 डेज और 28 डेज क्युरिंग झाल्यानंतर डिझायर्ड स्ट्रेंथ आपल्याला मिळाली, त्यानंतर आपण काय करणार, टेंडॉन्सला कट करणार. मग त्यामुळे काय होतं की प्रिस्ट्रेस जो आहे तो कॉन्क्रीटमध्ये ट्रान्सफर होतो या टेंडॉनमधून, कारण की बॉन्डिंग राहतं या टेंडॉन्स आणि या कॉन्क्रीटमधून. जसं आता आपण एखाद्या याला सपोज की दोन वायर आहेत, त्याला आपण पकडून ठेवल्या दोन एंडला, आणि जर समजा मधात आपण काही कॉन्क्रीट जर समजा तिथे ठेवत असेल, पोअर करून ठेवत असेल, तर जसं आपण ते टेन्शन रिलीज केलं तर ते काय करेल की ते जे वायर आहेत किंवा टेंडॉन्स आहेत तर ते टेंडॉन्स कॉन्क्रीटमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप करतील, आणि ते स्ट्रेसेस राहतील कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. तर याला म्हणतात ट्रान्सफर. म्हणजे पहिले प्रिस्ट्रेस कशामध्ये होता, टेंडॉन्समध्ये होता, तो टेंडॉन्समधून कॉन्क्रीटमध्ये गेला. पण या प्रोसेसमध्ये जो मेंबर आहे त्या मेंबरला म्हणजे सपोज की आपण काय केलं की इथे हा बीम आहे, ते जे टेंडॉन्स आहेत त्या टेंडॉन्सला तुम्ही कट केलं, ते काय करतील की हे याला
इकडे फोर्स देतील. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्रेस होण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामुळे काय होईल की हा जो मेंबर आहे या मेंबरचं इलास्टिक शॉर्टनिंग थोडी फार होऊ शकते. आणि सपोज हे तर समजा सरळ असेल तर, बट इन केस हा बीम आहे आणि या बीम मध्ये न्यूट्रल ॲक्सिस आणि हे इसेंट्रिकली जर समजा आपण हे टेंडॉन्स प्रोव्हाइड केले तर त्या केसमध्ये इसेंट्रिसिटी म्हणजे आता ह्या न्यूट्रल ॲक्सिस पासून याची जी काही डिस्टन्स राहील तर त्याला म्हणणार आपण, जे टेंडॉन्स आहेत तर ते टेंडॉन्स इसेंट्रिकली प्लेस झालेत. मग ही लेटस से की याची इसेंट्रिसिटी आहे ई. पण जर समजा आता हे या एंडला कट केलं आपण, इथे कट केलं, इथे कट जर केलं तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं की जो मेंबर आहे तो मेंबर इसेंट्रिसिटी असल्यामुळे तो बेंड होऊ शकतो किंवा डिफ्लेक्ट होऊ शकतो. सो आपण स्टेजेस पाहत होतो. प्री-टेन्शनिंग ऑपरेशनच्या स्टेजेसमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अँकरिंग करायचं आहे टेंडॉन्सला एंड ॲबॅटमेंटमध्ये, जॅक्स लावायचे आहेत, टेन्शन द्यायचं आहे, मग कॉन्क्रीट कास्ट करणार आणि मग टेंडॉन्सला कट करणार. पुन्हा पहा की टेंडॉन्स आपण प्रॉपर जागेमध्ये अँकर्ड केलेत, नंतर जॅक्स लावलेत, टेन्शन प्रोव्हाइड केलं, कॉन्क्रीटिंग केलं अँड ॲट दी लास्ट टेंडॉन्सला कट केलं. ही आहे ती प्रोसेस की हे याला म्हणतात एंड ॲबॅटमेंट. याला आपण टेन्शन दिलं, नंतर कास्टिंग केलं, हे कॉन्क्रीटचं कास्ट केलं आपण इथे. मग कॉन्क्रीट कास्ट केल्यानंतर हे जे टेंडॉन्स आहेत टेंडॉन्सला आपण इथे कट केलं, जेणेकरून प्रिस्टेस जो आहे तर तो या कॉन्क्रीटमध्ये ट्रान्सफर होऊन जातो. तर अशा प्रकारे याची जी प्रोसेस राहते, प्रोसेस ही अशा प्रकारे राहते. म्हणजे आता हे कसं आहे की ठराविक काहीतरी त्याची जी लेंथ आहे, विड्थ आहे, तर त्या केससाठी हे फार उपयोगी आहे. म्हणजे ते कंटिन्युअसली तेवढ्या लेंथ आणि विड्थसाठी आपण त्याला प्रिस्ट्रेसिंग करतोय. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर ॲडव्हान्टेजेस बघा की प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग मधल्या प्री टेन्शनिंगचे ॲडव्हान्टेज, जेव्हा आपल्याला प्रिकास्ट मेंबर्स, प्रिकास्ट म्हणजे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कॉन्क्रीट कास्ट करता, कॉन्क्रीट मेंबर कास्ट करताय
त्याच्यानंतर ते जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स तुम्ही इंडस्ट्रीमधून ट्रान्सपोर्ट करताय जे कोणते कन्स्ट्रक्शन साईट्स असतील तिथे. मग त्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरती जेव्हा तुम्ही ते मेंबर ट्रान्सपोर्ट करताय तर त्याला म्हणतो आपण प्रीकास्ट मेंबर. ऑलरेडी मेंबरची कास्टिंग झालेली आहे आणि मेंबर्स कास्ट केल्यानंतर त्याला ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर अशा प्रकारे प्री टेन्शनिंग हे प्रीकास्ट मेंबरसाठी जे ॲक्च्युली बल्कमध्ये प्रोड्यूस करतात ते फार ॲडव्हान्टेजेस आहेत. प्री टेन्शनिंग करताना मोठे मोठे अँकरेज डिव्हायसेसची आवश्यकता नाही आहे. म्हणजे आपण याच्या आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की आपल्याला काय करावं लागतं आहे की सॉरी हां. तर आता अशा याच्यामध्ये ऑलरेडी आपण तिथे ॲबॅटमेंट्स देतो. ॲबॅटमेंट्स मध्ये आपल्याला प्रॉपर त्याला टेन्शन द्यावं लागतं टेंडॉन्सला. आणि या एंडमध्ये जे काही जॅक्स आहेत, मोठे मोठे जॅक्स आहेत, तर ते पोस्ट टेन्शनिंगमध्ये जास्त लागतात. का बरं? कारण की कॉन्क्रीट आपण नंतर तिथे कास्ट करतो. ओके, लॉजिकली तुम्ही पाहू शकता की जर समजा कॉन्क्रीट पहिले कास्ट केलं त्याच्यानंतर तुम्ही त्याला जर टेन्शन देत असाल तर त्याच्यासाठी फोर्स जास्त लागेल. पण ऑलरेडी म्हणजे प्री टेन्शनिंगमध्ये इथे काहीच नाही आहे, कोणतंच मटेरियल नाही आहे इथे कोणतंच मटेरियल नाही आहे. मग अशा केसमध्ये त्याचं जे टेन्शनिंग आहे तर ते टेन्शनिंग लवकर होऊन जाईल कंपेअर्ड टू पोस्ट टेन्शनिंग सिस्टम. मग आता याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत प्री टेन्शनिंगचे? तर डिसएडव्हान्टेजमध्ये बघा की प्रिस्ट्रेसिंग बेड जे आता आपण याच्या आधी बघितले ते रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर वेटिंग पिरियडसुद्धा आवश्यक आहे त्याच्यासाठी, कारण की कॉन्क्रीट जोपर्यंत सफिशियंट स्ट्रेंथ मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरे मेंबर कास्ट करता येणार नाही किंवा तुम्हाला त्याला त्याची प्रॉपर स्ट्रेंथ अचीव झाल्यानंतरच तुम्ही त्याचं जे टेन्शनिंग आहे तर ते रिलीज करू शकता. याच्या व्यतिरिक्त कॉन्क्रीट आणि स्टीलमध्ये प्रॉपर बॉन्ड असणं आवश्यक आहे. कधी कधी ही बॉन्डिंग जी आहे ती बॉन्डिंग कमी होते आणि त्यामुळे त्याची स्ट्रेंथसुद्धा कमी होते. सो डिव्हायसेस कोणकोणते लागतात? तर प्रिस्ट्रेसिंग बेड म्हणजे जिथे तुम्हाला सगळं मेंबर तिथे ठेवायचं आहे, ॲबॅटमेंट्स ठेवायचे आहेत, मोल्ड ठेवायचं आहे, जॅक ठेवायचा आहे, अँकरिंग डिव्हायसेस. तर मोस्टली इतके मटेरियल लागतात: प्रिस्ट्रेसिंग बेड, एंड ॲबॅटमेंट, शटरिंग किंवा मोल्ड, जॅक्स की जेणेकरून तुम्ही टेन्शन देऊ शकता. मग अँकरिंग डिव्हाइस म्हणजे त्याला टेन्शन दिल्यानंतर प्रॉपरली अँकर्ड असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे याचे डिव्हाइसेस आपल्याला आवश्यक असतात. तर हे जनरलाइज्ड मेथड्स आहेत आणि अशा प्रकारे प्रोसेसिंग केल्या जातं.
ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक पाहू प्रोसेसिंगचाच. ठीक आहे. आता आपण इथे थांबतोय. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्सची लिंक शेअर करतो, तिथे तुम्ही अटेंडन्स मार्क करून टाकाल. ओके, अटेंडन्सची लिंक शेअर केलेली आहे मी. अटेंडन्सची लिंक तुम्ही शेअर केली. अटेंडन्स मार्क करून टाका. कोणाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही विचारू शकता. अदरवाईज अटेंडन्स मार्क करून तुम्ही लीव करा. थँक्यू.